एकाग्र म्हणून करण्यासाठी ठरलं की मुलं पण नको, बाळं पण नको, असं सगळं कठीण असतं. कारण त्यासाठी तुम्ही मनाची धारणा निघतात. प्रपंचात एक वेळ धारणा नसली तरी सुद्धा काय बाबा इकडचं आवडते आणि मग जवळ बसते 10 मिनिटं असं करता येतं. तिथे अखंड वेळ तसा आणि फक्त हरीसाठी असतं. मग आपल्या दुसरी काही नसल्यामुळे पुन्हा कंटाळा सुद्धा येतो. म्हणून त्याहून श्रेष्ठ कोणी म्हटलं तर परमार्थिक माणूस सर्वश्रेष्ठ नाही. कोण श्रेष्ठ? परमार्थाचा माणूस. भगवंताची उपासना ज्या ज्या पद्धतीने आपण करतो त्या त्याप्रमाणे ते फळ देतं. कोणी त्यांची उपासना पुत्र प्राप्त व्हावा म्हणून करत असेल तर ते पुत्ररूपाने दर्शन देतं. कोणी त्यांची उपासना धनप्राप्तीसाठी करत असेल तर ते धनरूपाने आपल्याला फळ देते. कोणी त्यांची उपासना आणि काहीतरी प्राप्तीसाठी करतात. कोणाला वाटतं माझ्या मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, कोणी उपासना मग देव त्याला फळ कसं देतो? काही दिवसांनी त्याच्या पूजेला प्रसन्न होऊन देव त्याच्या मुलाचं लग्न लावतो. म्हणजे देव इच्छेनुसार प्रसन्न होतो आणि मग ते सगळ्यात आनंद. आणि हा आनंद कसा आहे? हा शाश्वत. ती इच्छा पूर्ण झाली, आनंद संपला. मुलीचं लग्न झालं तर मी इच्छा केली तर माझ्या मुलाला शिक्षण द्यावं. मग देव काय ठरवतं? शिक्षण देतो. ते शिक्षण दिलं, कार्यक्रम संपला. मग नवीन इच्छा निर्माण होते. मग ती पूर्णीसाठी आपण काहीतरी प्रयत्न करतो आणि मग ती संपते. म्हणजे टोटल गोळाबेज केली तर काय? प्रापंचिक सुखामध्ये आम्ही अशा तऱ्हेने भिन्न भिन्न देवतांची उपासना करतो. जसं शास्त्रात वर्णन दत्ताची उपासना करायची असेल तर वैराग्यासाठी काय? दत्ताकडे सोनं मागून चालत, दत्त सोनं देणार. ते काय म्हणणार? काय म्हणतं माहिती नष्ट आहे. महाराजांची भूमिका कशी? हे नष्ट आहे, हरिनाम सरस आहे. मग उपासना पैशासाठी लक्ष्मीची करायची. म्हणजे हे कसं आहे? उपास्य देवतेनुसार. हे कोणासाठी आहे? भक्तासाठी नाही. जे काही लोक काहीतरी मिळण्यासाठी देव करतात ते तसं. बाकी आपण सगळ्या देवांची दररोज पूजा करायची. तर कोणाला वाटतं मला फक्त पैसाच पाहिजे, त्याने दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजाच करतात. सगळे व्यापारी लक्ष्मीची पूजा करतात. तर त्याच्या मागे लागले. मुलांनी गणपतीचीच पूजा करावी. जे बलशवी शरीर आहे म्हणून बघा सगळ्या त्या जीन्स वगैरे असतात तिथे हनुमंताची पूजा केली जाते. पूर्वी जेव्हा मंडप खंबा असायचे काहीतरी त्याला मला ते नाव वाटतं काय व्यायामशाळांमध्ये हनुमंताचा फोटो असतो. पण तो बलाची उपासना. बरोबर की तसं ज्याला जे हवं त्या त्या देवतेची उपासना करायची. दुर्गेची उपासना सगळ्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी करायची. कारण दुर्गा माता ही संसार बघते. तिला संसारी सर्व अडचणी सांगता येतात. शंकराची उपासना वैराग्याने करावी शास्त्र धर्म. कृष्णाची विधा व्यवहारिक माणसाने करावी. कृष्ण हा व्यवहारिक आणि ज्ञानी आहे, चतुर आहे, पंडित आहे. बरं का शास्त्र संपन्न आहे, ज्ञानी आहे, चतुर आहे, पंडित आहे आणि व्यवहारिक सुद्धा आहे भगवंत. हा तुम्ही नीट वागलात तरच कृष्ण येतं. नाही तर सुद्धा असं नाही लगेच हातात काय देत नाही. आज माझ्यासाठी पैगुणाचं काही पैसे नाही. त्यांचा देणं आणि घेण्याचा व्यवहार अत्यंत जगा वेगळा. तो लक्ष्मीला सुद्धा कळाला. म्हणून ते इतके भिन्न आहे, वेगळे आहेत या सगळ्यापासून असं. मग ज्या ज्या देवतेची उपासना त्या त्या पद्धतीचं फलप्राप्ती होते. मला एकूण सांगायचं काय? तुम्ही ज्या दृष्टीने बघा जो जो मज मध्ये साईबाबा काय म्हणतात? जो जो मज मध्ये तैसा तैसा पावे, तैसा तैसा पावे मी येत असेल. कुणी माझ्याकडे येतं मुलांसाठी मी त्याला मुलं देतो. कुणी माझ्याकडे मुलीचं लग्न लावतं, मुलगीचं लग्न लावून देतो. बाबा म्हणतात कोणी म्हणतं माझी शेती पिकवून शेती पिकवून देतो. कुणी जर मला म्हणाला की देवा मला तुझं स्वरूप पाहिजे तर मी त्याला तेही देईल. पण असा मागणारा माझ्याकडे कोणी येत. तुम्ही जसं त्याला बघाल त्या पद्धतीने भगवंत तुम्हाला अवतार धारण करतील आणि तुमची इच्छा करतील. मग आता आपण काय मागायचं हे आपल्या हातात आहे. एक तोळ्यावर खुश राहायचं आहे. समजा सासरे ठरवलं की तो मागशील ते मी देणार. एकच तोळा नाही, फक्त तुमच्या पाटल्या द्या. काय कधीतरी वाटलं तर कधी घंटन द्या. सासूकडे डबोलं सोनं आहे, तुम्ही काय काय मागता? तसं मी तुमच्या कानातले द्या घालायला मला. काही वर्षाने सांगायला तेवढे पाटल्या पण द्या, माझ्याकडे नाही तोळ्या घालायला. पण सासूकडे काय आहे? तुमच्या अंड्यावर सोनं आहे ना. मग तुम्ही काय मागायला पाहिजे? घंटाभर सोनं मागायला पाहिजे. डायरेक्ट सगळं डबोलं आलं पाहिजे. डबोलं कोणी देतं का लगेच? त्यासाठी सासूवर आईपेक्षा जास्त प्रेम करावं लागेल. तिला चुल्यात स्वभाव लागेल. ती इतकी खुश झाली पाहिजे. ही कशाला माझ्याकडे? तू माझी सर्वस्व आहेस, माझ्या मुलीपेक्षा जास्त. हा अंडा तुझ्याकडे ठेवून मी म्हातारी कुठे सांभाळू? असं तिने म्हटलं पाहिजे. त्यासाठी सासूवर काय ते किती छान काय सांगते तुमच्या नजर लक्षात आलं तर परमार्थाचा मार्ग मोकळा झाला. लक्षात ठेवा, फार सोपा मार्ग आहे. इतकं प्रेम त्या सासूवर करा. देव काय सासू नाहीये, तुम्ही उदाहरण सांगतो प्रेम आहे आईपेक्षा प्रेम. म्हणून तिला माऊली म्हणतो. बरं का देव आणि संत हे आई वडिलांपेक्षा पण प्रेम आहे. आई बाप तुम्हाला या जन्मात मिळतील, पुढच्या जन्मात पण मिळतील ना. तुम्ही कॉक्रोच व्हा, सरळ व्हा, पुन्हा मनुष्य व्हा, पण तुम्हाला आई बाप असतात का? त्याशिवाय तुमचा जन्म होईल काय? पण त्या धर्मात संत मिळतील की नाही? भागवत ऐकायला भेटेल की नाही? सांगता येईल. लाखोपतीच्या घरात जन्माला, करोडपतीच्या घरात जन्माला, या करोडो पैसे असतील, सुख असेल की नाही सांगता येईल. पण आई बाप असतील पण संत दरवर्षी मिळणार नाही, दररोज येणार नाही.
असं सांगायचा उद्देश एवढाच की आपण भगवंताचं नामस्मरण करताना असं ते छोटं छोटं मागण्यात ते अर्थ इतकं मागा की सासून स्वतःहून म्हणता आता पाहिला पाहिजे तू सांभाळला असं भगवंत म्हणाले वेळेस काय पाहिजे तेव्हा मी कायमची चुकी करतो म्हणजे भागवताने सुंदर कथा पण सांगितली भागवता सुंदर कथा प्रवचन सांगतात की एके दिवशी एका आजीने काय मागायला देवा म्हातारी आजी होती नातवाचं लग्न म्हणजे नातू भेटू काय मागावं भगवंताने विचारलं भक्ताने पसंत बोल आधी काय काय आधी काय मागावं माझ्या नातवाच्या लग्नामध्ये मी मोत्याच्या अक्षरा टाकाव्या असा मला आशीर्वाद सुंदर कथा वारंवार सांगतात काय बोलली म्हातारी आजी काय सांगते माझ्या नातवाच्या लग्नात त्याच्या डोक्यावर मोत्याच्या अक्षरा टाकण्याची शक्ती मला आता तुम्ही विचार करण्यासाठी गोष्ट म्हातारी उभी राहणार कोणाच्या लग्नात नातवाच्या आता तिचा मुलगा त्याला मुलगा होणार तो लग्नाचा होणार ते 30 वर्ष मुलाचे 30 वर्ष आणि आईचे 30 वर्ष 90 वर्षाचे लोक आणि ती तेव्हा उभी असणार सांगते तिला टाकायचं मीच तिचा हात इथून काय असा लपा बिपा मारलेला काटत असणार तिचा हात उडणार अक्षरा टाकायचा आहे ना मागावर कसं देव फार हुशार आणि भक्त त्याहून हुशार आहे तशा टाकणी कशाच्या अक्षरा टाकायच्या आहे लग्नात वाटायला मोठी असते आता किती नकली होती पण आजपर्यंत कोणी वाटले नाही लग्नात असली तिथे वाटतात सोडा कोणी वाटले का इतकी लग्नाला तुम्ही अटेंडन्स दिली गेल्या 40 वर्षात 2 होते लहानपणापासून जर तुमचं वय काढलं तर लहानपणा तुम्ही जाता लग्नाला जेव्हापासून समजते तोपर्यंत आपण एकाच इव्हेंटला जास्त जातो लग्न या सगळ्या लग्नामध्ये काही तांदळच वाटली कोणी पुन्हा वाटली असतील आता हा कोणी कुरचुंड्या बनवून द्या मोठ्याच्या लग्नात जरा भारीतल्या कुरचुंड्या बनवून दिल्या जातात काही जण पुड्या गावात गेलं की पुड्या मिळतात विकतच मिळतात त्या छान पुड्या बांधून ठेवलेल्या असतात त्या फोडायचं नाही फेकायचं असं ते प्रत्येक ठिकाणी वेगळं असतात की मोठ्या माणसांच्या लग्नात आम्ही जातो मध्ये नाही वेगळं एकदम भारीतल्या पुड्या असतात एकूण त्यात काय तांदूळच कुणी बाप जन्मात मी तर इथे का ब्रँडेड माणसांनी कसं नाही चला आपल्या तर पडलं काय बघायला कसं पण ती दर्द लागली कधी कोणी बाप्पाने सुद्धा नकली मोती सुद्धा नाही आणले मला म्हणायचं तात्पर्य काय आहे की आजपर्यंत एखाद्या डोक्यात असं आलं की आपण मोती काढायला भेटायची इथे आजची किती हुशार आहे म्हणजे मागावं कसं मला काय सांगायचं तुम्हाला की मागावं तर इतकं मागा की देवाला पण प्रश्न पडला पाहिजे बाप काय देऊ की आता राहिलं काय याच्याकडे मागण्यासारखं पुन्हा हात पसरायची वेळच आली नाही पाहिजे देवाने असं शिका की शिकण्याची दुसरी काही गरजच पडली नाही असा स्वयंपाक बनवा की पुन्हा दुसरा वेगळा बनवायची गरजच नाही इकडे तिकडे तोंड मारायची गरज पडणार नाही कोणाला आपण मॅगी आला आणि त्या मग आम्ही कुठेतरी कमी पडते म्हणून कधी बाहेर खातात बरोबर ते टीव्ही बघतात ते मोबाईल बघतात माझा मुलगा बघतो तुमची मुलं बघतात याचा अर्थ आम्ही कमी पडलो मी कमी पडलोय की मी माझ्या मुलाला जेव्हा मांडीवर बसत नाही आणि त्यांना रामकृष्णाच्या कथा सांगू शकत नाही मी इथंच कथा सांगून थकून जातो कधी सांगायला भेटत आलं का लक्षात म्हणजे आम्ही कमी पडतो ते बाहेर तर खातात मॅगी आवडतो कारण आम्हाला आता चांगला स्वयंपाक बनवता येत नाही जरा चमचमीत त्यांना हवंय व्हरायटीनुसार नको त्यांना तुमच्या कडगोड्या आणि तुमच्या चिरगोडीची रोटी बिरोटी त्यांना ऍडव्हान्स पाहिजे मग मी काय नाही ऍडव्हान्स देऊ शकत याचा विचार बस आपण आपल्या बाजूने फक्त विचार करायचा जगाचा विचार करायचा मला आनंदी राहायचंय मला इतरांकडून आनंद मिळवायचा आहे आणि इतरांना आनंद द्यायचा मी काय म्हटलं फर्स्ट मला आनंदी राहायचं म्हणजे पहिला नियम काय आधी तू सुधार आधी तुम्ही स्वतः आनंदी राहण्याचा विचार करा मग दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा विचार करा आणि तिसरी वेळ त्याला माझ्याकडे आनंद वाटेल का हे तिसरा विषय आहे मी बघून त्याला बरं वाटेल का नाही वाटायचं कोण आपलं काय घेऊन देते बरोबर की नाही आम्ही त्याला बरं वाटेल का तिसऱ्या बाईला पहिलं महत्व देतो मी काय म्हणतोय जगाला बरं वाटेल का म्हणून आम्ही जगत असतो तसं जगू नका मला बरं वाटतंय का याच्यासाठी जग म्हणेलच तुम्हाला काय म्हातारी झाली काय कशाला त्या शिरगावर इथे येते भजन ऐकायला म्हातारी झाली कोणी काही बदलून जाते भजन ऐकायला जाते म्हातारी कीर्तनाला जाऊन बसते भागवत ऐकायला जात म्हातारी ऐकाय तुम्ही ठरवा मी म्हातारी आहे की नाही मला माहिती ह्याच्यात मला सोनं मिळणार आहे आणि ते माझ्या भाग्यासाठी माझ्या मुलांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी हे काय आहे मग होतं काय मला पण लोक सांगतात माझं उदाहरण देतं असं माझ्या वेळेला कोणी नाही माझं 32 वर्ष कोणी ते भजनचे बाप कुणाच्या अंगाला गावात माझे मित्र येतात माझे एवढे ब्राह्मण मित्र आहेत आज पण माझे 12 मित्र होते नवचंदी होते आज 12 मित्र होते एका जण भागवताला कसं मी सांगत पण नाही माझ्या एक नियमच आहे कोणाला पंचमी करत नाही येऊन बस त्या भाग्य जसे येऊन बसेल आणि मला काय फरक नाही माझा विठोबा आणि मी त्याच्या पलीकडे मला कोण नको ते मला विचारत पण नाही की येऊन बस मला काय सांगायचं तुम्ही भाग्यवंत आहात या भाग्याविषयी जाणा आणि ते साठवा आणि मग तसं म्हणा तुम्ही आता छोटंसं मागू नका आपण 4 जणी जरी विमानातून गेलो तरी बाद झालं आपण त्याचा कोण झालं
तुमच्याकडे एक जरी गेला तरी मी म्हणे भागवत कथा पूर्ण झाली, माझा सातत्या कधी आम्हाला भक्त व्हायचं. आई काय म्हणतात, सगळ्या हरिमंदिरातल्या विमानात जातीलच, आईला तेच म्हणायचं सगळ्या हरिमंदिरातल्या विमानात जाऊ. पण मग सगळे जात नाही, मग आईने सोडला का परमार्थच करायचं नाही. त्यांनी त्यांचं कार्य चालतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, पण कुणाचा उद्धार होत नाही. ज्ञानेश्वर महाराज कार्य काही संत होत नाही, म्हणून त्यांनी थांबवलं का निकाल बाबा आतापासून त्यांनी त्यांचं कार्य केलं, तुम्ही तुमचं कार्य. म्हणून जगताना जगासाठी जगू नका, तुमच्यासाठी. मला माहिती आहे मला त्याचं कापायचं, त्याला ते मला सांगितलं कापून नाही. तुम्ही म्हणजे कशाला कापलं, कसं भयंकर दिसतो, बिंत दिसतो. मला माहिती आहे मला याच्यात काय मिळणार आहे, मला माहिती आहे कथा काय मिळणार आहे. हे तुम्ही आपण जाणायचं की ह्यातून मला काय मिळणार. ज्या दिवशी हे आनंद मिळेल आणि कृष्ण माझा, मग तुमच्या मनाला काही नाही. का नाही भागवत लावलं मी, माझ्याही मनाला का, तुमच्या मनाला का, तुम्ही सगळे सात्विक आहात. तुमच्या मनाला तुमच्या अनेक भगिनी आहेत, त्यांना पण यायची इच्छा आहे. मी सांगितलं नाही कोणाला येऊ नका, आम्हीच आहे पाठवतो. एवढ्या एमबीच येत नाही, काय नाही. यावर्षी काय करायचं, ओम नमः शिवाय भागवत. ज्या गुपचूप येतात त्यांना डायरेक्ट येतात, त्यांनाच फक्त प्रवेश. मी डिक्लेअर म्हणून काय केलेलं नाही, त्याला खाली स्पष्ट दिलं, फोन करून विचारलं. एकही कोण आलेलं नाही, मी कोणाला काय सांगितलं नाही. या म्हणून गावापर्यंत कोणाला आपण काय येणार आहे का, हो आता कळलं याला जिज्ञासा असं असाच व्यक्तीला मला वाटतं यायचं, मला कळालं यायचं आपण व्हॉट्सअप मेसेज पण नाही. ह्याला मला सांगायचा उद्देश काय आहे की काय तुम्हाला ते वाटलं पाहिजे. माझं पण हा विठोबा माझा आहे ते वाटलं पाहिजे, हा सत्ता माझा आहे हे. म्हणून तर हे लॉकडाऊन दिलेले, माझं काय आहे ते शोधण्यासाठी दिलेले हे 6 महिने होते. लक्षात घ्या, हे जे काही 6 महिने घरात बसून आहेत सगळे नवरा बायको बोलत आलं की त्यासाठी की गेल्या 6 वर्षामध्ये साईकडे 36 वर्षामध्ये जे कधी शक्य झालं नाही, या 6 महिन्यात शक्य झालं. त्यालाही कळालं घरात किती कामं आहेत ती, तुम्हालाही कळालं ह्याला किती कामं घरात बसून करावी लागतात. लॅपटॉपवर डोळे फोडावर बसावे लागतात आणि ते मेसेज दिला नाही की किती टेन्शन येतं. तिकडच्या 4 शिव्या ऐकाव्या लागतात, इकडच्या. ते घरातल्या स्त्रीला पण कळतं, बाप रे बाप, नाही म्हणजे लाईट गेल्याशिवाय याला किती त्रास होत असेल. आणि मग ती लाईट नाही गेल्याच्या 2 तासानंतर उरलेली सर्व पेंडिंग कामं पुन्हा रात्री करतात, तेव्हा कॉपी घेऊन देत. पण तोच ऑफिसमध्ये येताना इतक्या वर्षात तिला कधी वाटलं नव्हतं की बाबा एवढं करत असतं. उगा थांबण्यास ते मित्र गप्पा मारत. मग तो सांगतो बाबा ऑफिसमध्ये लाईट गेलेली म्हणून समजा नेट नव्हतं, काय तरच नेट नसतं तुमचं, घरी यायला उशीर करायचं असतं. मग आज कळालं नेट नसतं म्हणजे काय असतं. त्यालाही कळालं की हिला काय, घरी आल्या किटकिटच करत, कारण त्याला माहित पडलं घरात एकटं राहणं सगळी कामं होऊन जातात, किंवा मग ती प्रॅक्टिस होऊन जाते 10-5 वर्षामध्ये मुला बाळांची. आणि मग 12ला कोणा निघून गेली, 9ला सकाळी निघून गेला की 10 पर्यंत कामं आठवडी करायचं का, कामाला जाऊ शकत नाही. कारण ही सगळी गॅंग पुन्हा येणार आहे. बरं गेली तर सकाळी ड्युटीला गेला, ह्याला खायला पण घालेली आहे गॅंगला. म्हणजे मधल्या वेळेस 5 टाइम जॉब देणार कोण, पुन्हा पुढे निघून गेलं, ती सिरीज निघून गेली. बरोबर केले. आता महिला की ठरवली जाते कामाला, लाख मनात होतं त्या जवानीत गेल्यात होतं तेव्हापासून ते आता पण चांगला पगार मिळाला असता, 25-30 हजार रुपये कुठेही कामाला. म्हणजे इतर असेल पगार मिळतो 15,000, तर तुम्हाला शिकलेला नाही का. म्हणजे काय, त्या प्रपंचामध्ये तुम्ही आनंद शोधत गेला आणि तो आनंद आपलासा करून घेतला. तसं मला सांगायचं काय आहे, मी काय तुम्हाला सांगत नाही त्यापासून कामाला जाऊ नका. तुम्ही हे जे करता ती सुद्धा कर्ममुक्ती. यात तुम्हाला काहीतरी वाटतं मिळालं नाही, ते आज जे तुमच्याकडे आहे घर दार बरोबर आहे, ती तुमच्या कृपेमुळेच आहे. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. या लॉकडाऊनने तुम्हाला हे शिकवलं की त्यांना किती काम असतं, त्यांनाही कळालं. ते बोलून दाखवत नसतील किंवा असतील, पण ही नोस आता त्याला करून चुकलं. गेल्या 6 महिन्यात घरात बसणं म्हणजे काय असतं. घरात ते कामं तर लवकर होऊन जातात, मग 24 तास ते टीव्ही बघून काय डोक्याला ताप येतो आणि मग माणसाला वाटतं कोणीतरी आपलं यावं, आणि म्हणून तो एक्साइट झालेला असतो. बाबा आता येतील म्हणून ते काहीतरी नवीन बनवून ठेवतं, म्हणून मागे मागे लागतं खावा, कोणतरी कौतुक करावं. म्हणून त्याला वाटतं आज ह्याला करून चुकलं बाबा, काय डोक्याला काम आहे घरात बसणं. ह्याला वाटते आता कधी एकदा लोकल चालू होते, मी बोलवलेला अपडाऊन करतो, कोण मिळत असतं. हिला किती वर्षात कोण भेटलं नाही याचं याला आज कळालं. हिला माझ्या लेकरं पण इतक्या वर्षात कोण भेटलं नाही मैत्री. ह्या काळाने तुम्हाला दाखवून दिलं की दोघांना किती वेळ द्यायची गरज होती, मुलांना किती वेळ द्यायची. आज कळालं पोरं ऐकतच नाही घरात. नाही आपण काय बायकोला कशी करून फायदा होता, आपलंच ऐकत नाही. हे आहे दाखवलं. त्यालाही कळालं, ह्यालाही कळालं. इतके दिवस ते कळत नव्हतं असं नाही, पण कळतं तरी बोलत नव्हतं. पण या 6 महिन्यात ते हळूहळू वळे. आणि म्हणून भगवंताने आणलेला हा महाकाळ होता. या काळामध्ये तुम्हा सगळ्यांना आम्हा सगळ्यांना कळून चुकलं माणसाचं महत्व काय, कळून चुकलं समाजाचं महत्व काय. आम्ही ज्या समाजाला तकला तो समजतो, काय नाही बोलली तर बिघडत नाही. 4 दिवस भांडली तर काय शानपट्टी लागून गेली, काय गाडी घेतली तर त्या शानपट करतो.
आज असं वाटतं बरं झालं असतं तिने शानपण केलं असतं तर ऐकायला तर आलं असतं. असं या महिन्याने शिकवलं. ते छोटे मोठे वाद मदमस्तक आम्ही करत होतो, पण तरी आम्ही एकत्र होतो. म्हणजे आम्ही माणसालेले प्राणी जेव्हा कोंडावलं गेलो, पिंजऱ्यात अडकलो 6 महिन्याच्या कोरोनामध्ये, तेव्हा आम्हाला कळालं स्वातंत्र्यता म्हणजे काय आणि स्वैराचार म्हणजे काय. मी काय शब्द वापरला? स्वातंत्र्य आणि स्वैराचारामध्ये फरक काय आहे. आम्ही स्वैराचारी झालो होतो, स्वैराचारी म्हणजे मनाला येईल तो आचार करायचा. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतःच्या तंत्राने चालायचं. तंत्राने चालणं वेगळं आणि स्व आचाराने चालणं वेगळं. स्वतंत्रता आणि स्वैराचारामधला फरक आहे. इंडिपेंडन्स होणं त्याला स्वतंत्र आहे आणि स्वैराचार करणं म्हणजे कुठल्याही पद्धतीने जमीन कसं वागायचं त्याला विचार म्हटले. आधी लहर म्हणून स्वतंत्रतेमध्ये चारित्र्याला फार महत्व आहे. काय म्हटलं मी? स्वातंत्र्यात चारित्र्याला महत्व आहे आणि स्वच्छंदीपणामध्ये त्याला महत्व नाही. तिथे छंदाला महत्व आहे. शब्द जड आहे पण समर्पित गहर आहे. बरोबर आहे. छंद लागला की छंदाला, त्याचा छंद लागला की त्याला तेच महत्वाचं वाटतं. बाकी कोण थकला बरोबर. त्याला वाटतं गाडी घ्यायची, मग त्याला घरात सगळे नको वाटतात. किती वेळा गाडी बदलतात, गाडी घ्यायची, पैसा पासष्ट किलो काय. पण छंदापासून स्वतंत्रतेचा खरा अर्थ तो भगवंत जाणार. असं या तऱ्हेने भगवंत जाणार. मी त्याला किती महत्वाची आहे, त्याने मला जन्माला टाकलं. पण तुमची जी मुक्ती ती कर्ममुक्ती आणि संसारामध्ये परमार्थिक माणूसच मोक्ष करतो. उद्धार कोणाचाच होतो लक्षात ठेवा, परमार्थाचाच होतो, तुमचाच होणार. म्हणून तुम्ही खेद करू. तुम्ही आज कुठे गेला नाही म्हणून तुमच्या मुलांना सगळं जिंकून घेता आलं. तुमची मुलं ग्रॅज्युएट झाली शिकताय, नाही तर तुम्ही कुठे व्यवशित मध्ये बसले असेल. अमेरिकेत तुमच्यात काही फरक नसता असता काय. आज तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये प्रेम आहे, संकल्पना आहे. कदाचित तुमच्या काही इच्छांना तिलांजली गेली असेल, पण तरी तुम्ही सेल्फ ड्युटी आणि समाजात तुम्हाला मान आहे कुंकवाचा. अमेरिकेत आहे त्या बसा वहिनी कुंकू लावते. मी कोण बोलला का वहिनीचा नेमका कुंकू कुठला आहे माहित नाही. लावा की नाही मोठा प्रश्न आहे बरं का. इथं मम्मी नाही पप्पा नाही, डॅडी पण काय मम्मी ते बहुत डॅडी नाही, नुसते बॉयफ्रेंड आहे. अमेरिकेची चर्चा करते मुलांची. त्यांच्या मुलाला माहिती आहे मम्मीचे 2 बॉयफ्रेंड आहेत, पप्पांच्या 4 गर्लफ्रेंड आहेत. त्यांना त्याचं काही वाटत नाही. हा पण म्हणतो दहावीत माझ्या पण 4 गर्लफ्रेंड आहेत. संस्कृतीचा स्वैराचार आहे. तुम्हाला स्वतंत्रता आहे विचाराची, भक्तीची आणि ते फक्त इंडियातच आहे हे जाणा आणि त्याला धरून आपला संसार करा. आणि त्या संसारात फक्त एक गोष्ट करायची. काय करायचं? छोटीशी गोष्ट. प्रत्येक पदार्थात मीठ टाकायचं. स्वयंपाकातली मुख्य कर्म काय आहे? मिठाचे प्रमाण जाणा. तसं परमार्थ करत असताना भगवंताच्या भक्तीचे प्रमाण जाणा. बनवा ना स्वयंपाक. तुमच्याकडे फुल व्हेजिटेरियन असेल तर नॉन व्हेजिटेरियन बनवायचा. समजा कुठल्या तरी देवाला बकरी पण कापतात, तिकडच्या देवाचा असेल म्हणा. कृष्ण सज्जन कसाई म्हणून संत होऊन गेले. त्यांच्या वडिलांचा कसायाचा धंदा होता. कसाई म्हणजे मटण कापणार आहे, त्याला कसाई असं म्हणतात. आता आपण त्याला मटण वाटलं, त्याला कसाई असा शब्द आहे मराठी. सज्जन कसाई म्हणून संत होते. त्याला लहानपणी ना एका संतांनी शाळीग्राम दिला. शाळीग्रामाला धुवायचे, त्याला तुळशी वितरवायचे. असं लहानपण दिलं. जरा मोठी झाली मग बापाला दुकानात घेऊन घ्यायला गेला. बाप बकऱ्या कापायचा, त्याचा मांस लटकून खेळायचा, कापून द्यायचा. कोणता ज्ञानी होता, फार वाईट वाटायचं. माझ्या पप्पा काय कोंबड्या मारतात, बकरे मारतात, ते करतात, त्याचं मांस विकतात, पण त्याची भक्ती प्रेमळ होती कृष्णावर आणि त्या शाळीग्रामावर. त्याला माहित होतं की शाळीग्रामाला हे स्पर्श झालेला आवडत. तो काय करायचे? तो शाळीग्राम आपल्या तोंडात ठेवायचे. मटणाच्या दुकानात असं कोणाशी बोलायचे नाही, त्या तोंडावरती घाण केली पाहिजे. असं त्यांचं अनेक वर्ष चाललं. त्यांची भक्ती इतकी होती की भगवंत एकेकाळी त्यांचं मासही विकायला कमी केलं नाही. कारण जर त्यांनी मांस विकलं नाही तर बाप बेथम ठोकायचं. काम काय सांगितलं ते करायचं. खायला काय खबर घालून करायचं. अनेक वर्ष त्यांनी तो शाळीग्राम तोंडात ठेवून नंतर त्यांनी गृहत्याग केला आणि मोठे संत झाले. त्याची सर्व डिफरंट पार्ट. फर्स्ट पार्ट इज दॅट त्यांनी त्या काळामध्ये तोंडात भगवंत ठेवून केला. ही साधनाच आहे. म्हणजे मटण कापायचे विकायचे असंही शास्त्रात म्हणत नाही की कधी कधी ते विकत नसतं. त्यांना काय वाईट वाटायचं, रडत बसायचे, हे काय काम दिले तेव्हा तुम्हाला. तरी सुद्धा भगवंत ते करायचं.
तुकोबांना आवडत नव्हते मळा राखा न्याव करा ताव करा व्यवहार करा काय लोकांचे पैसे घ्यायचे ते व्याजाने करा व्याजा वापरून टाकायचं मग अख्खा व्यवहार त्याने सोडला बरं का. तुकोबांना खपत नव्हतं 5 रुपये द्यायचे त्याचा 1 रुपया दरम्यानला व्याज घ्यायचं सोडला. त्याला हरीच्या नावाचा छंद लागला. हरिच्छंद असा प्रत्येक वेळी तुम्हाला सगळं काही सोडायची गरज नाही. व्यवहाराला धरून तर तुम्ही परमार्थ केला तर जगात सर्वसत्ता म्हणून स्वच्छंदी राहू. सृष्टीविषयी प्रयत्न केला त्यांनी सृष्टीचं वर्णन केलं. सोपवंत कसे परिवहन सहस्त्रशीर्षा पुरुषा असं ग्रंथपाठ असं भूमी अत्यत्कृष्ट की दशांकन भगवंत कसे अनंत आकाश अनंत तवरूप अनंत तवगुण अनंत तवस्वरूप अनंत डोळे असणारे अनंत काळ असं ते विराट स्वरूप आहे. आणि जिथे 4 मुख त्याची उरली स्वरी संपूर्तीमध्ये पृथ्वी बाकी सर्वत्र तेच व्यापवलं आणि या पृथ्वीवर सुद्धा त्यांची सत्ता आहे. परीक्षिताने विविध प्रश्न करायला सुरुवात केली. त्यांनी चतुर्श्लोकी भागवताची कथा लक्षणं परीक्षित करायला त्यांना सांगितलं. सर्ग विसर्ग स्थान पोषण होती वरवंत विषाद कथा निरागरत्य आणि अशा 10 विषयांचं वर्णन त्यांनी केलं. आणि मग त्यानंतर ते त्याला सुंदर भगवंत कथा सांगलेला व्यास म्हणतात. जेव्हा पांडवांचे संडागा सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात गेले तेव्हा ते शांतीदूत म्हणून तेव्हा गेले. महाभारताचे युद्ध होण्याच्या युद्धाला शांतीचा प्रस्ताव सांगायला ते गेले. शांतीदूत म्हणून कोणाला पाठवलं? नारायणाला पाठवलं. कृष्ण हस्तिनापुरात गेले तेव्हा दुर्योधनाने प्रचंड असा त्यांची सोय केली. कारण श्रीकृष्णाकडे चतुरंगी सेना 84 लक्ष अशी करोडपती सेना भगवंताची आणि ती विविध प्रकारची युद्ध बरोबर पटायची. भगवंताने ठरवलं की या युद्धामध्ये मी स्वतः उतरणार नाही, मी शस्त्रही धरणार. माझ्याकडे 2च गोष्टी असतील, एक तर मी आणि माझी चतुरंगी सेना. दोघांनी वाटून टाकून दोघी मला आत्याची मुलं तुम्ही ठरवा मी याचा पण त्याचा मी काही कोणा पक्षपाती काय करणार नाही. कारण देव ऐकाचा सुद्धा आहे. पुत्र पुत्र होती पण पिता पुत्र होत नाही तेव्हा माता कुमातानं हवं. बरोबर भगवंताने सांगितलं माझ्याकडे दुर्योधनाला प्रश्न पडलेला. दुर्योधन म्हणत काय अज्ञानी आपल्यासारखा त्याला वाटतं चतुरंगी सेना आपण बरी ती भेस करू. त्याला वाटतं भेस म्हणजे दूध काढायला आपलं तर पाहिजे अकर्षण ते दूध काढायला नुसती पैसा असून फायदा काय. तुमच्या घरात 2 वर्षी अनुमान तुम्ही तुमच्याकडे काय दिवे लावणार आपण जास्तीत जास्त घास काढून नाही तर वाचलेला समोर शेण काढून दूध काढता येईल का. तिचं 10 वर्ष झाली तरी दूध काढतं. एवढ्या लाता काढण्यापेक्षा मला वरती दूध पण नको ती म्हैस पण ती काढण्यासाठी काय लागते फक्त तसं करोडपतीचं सोनं तुम्हाला जाताना करून विका दिला तुम्हाला सोन्याचा तुम्हाला टिकतो विकायला विका जाताना रस्त्यातून आपल्याकडे मला घेऊन जमणार आहे का आपल्याला विकायला. म्हणजे आपली कुवत की नाही आपल्याला काय घेत तेवढंच आपण घ्यायचं आपल्याला